कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रोकड सापडलेली आहे। सुदर्शन कदमच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख रुपये जप्त केलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। गाडीमधून 2 लाखांची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीत ही रक्कम सापडलेली आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे। जयसिंगपूरमध्ये सुदर्शन कदम यांच्या गाडीतून खरं तर निवडणूक आयोगानं ही संपूर्ण रक्कम ही जप्त केली आहे। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर दिल्याचं विधान अकलूजमधील सभेमध्ये जयसिंह मोहिते पाटील यांनी केलेलं आहे। एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही असंही जयसिंह मोहिते म्हणाले। मैं मतलब ठीक है तो शब्द का उत्तम रहा मैं मतलब ठीक है तू शब्द आणि शब्द दिला उत्तम राव माझे 35 कोटी रुपये गेले तो मला शब्द दिल्यामुळं मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला दादा मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो फक्त तुम्ही सांगा 50 कोटी माझ्या पण हे झालं तुमचा सारखा आमदारांना पाहणार पण हे विसरू नका माझ्या 50 कोटी तुम्ही द्यायचे मला। तिकडे डोंबिवलीमधल्या कुंभारखाणपाडा या परिसरामध्ये गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला। मात्र उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमनेसामने आले। विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार होतं। मात्र यावेळेस भाजप कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळेस दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजीही झाली। नांदेड शहरातल्या कवठा भागातील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णालयामध्ये मारहाण झाली। अधिकारी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याचा आरोप आहे। महिला कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांकडून रुग्णालयामध्ये घुसून मारहाण झाली आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला। मोठी बातमी आहे। लांजा या ठिकाणी कुणीही आवाज केला तर त्याचा मांजा कटला म्हणून समजा असं एकनाथ शिंदे म्हणाले। महाविकास आघाडीचे लोक प्रचारात का दिसत नाही असं पत्रकार विचारताय असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। विरोधक मुंबईमध्ये सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची राखण करत बसलेत। एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली। विरोधकांनी आपल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडलंय म्हणून ते प्रचारात दिसत नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले। लांजात कुणी आवाज केला की त्याचा मांजा कटलाच म्हणून समजा। आपले विरोधक कुठे आहेत मला पत्रकार विचारतात, अरे तुम्ही तिघच फिरताय प्रचाराला, बाकी लोक कुठे आहेत? महाविकास आघाडी। त्या महाविकास आघाडीने पराभव मान्य केलेला दिसतोय आणि म्हणून ते कुठंच दिसत नाहीत। ते मुंबईला बसले। सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, त्याची राखण करत बसलेत। बाकी आपल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडून टाकलंय। माझ्या घरातही आज लग्न आहे पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं असं अजित पवार म्हणाले। प्रचारात सक्रिय असलेल्या अजित पवार यांनी हे विधान केलं। आज पण मध्ये स्वप्नीलला इतकं सांगत होतो परत उभा राहा, तुझ्यासारखी माणसं तिथं पाहिजे, पण म्हणलं दादा माझ्या घरामध्ये लग्न कार्य आहे, माझ्याही घरात आजच लग्न कार्य आहे, तरी आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं। त्या पद्धतीनं शाह कुटुंबाची देखील माझ्या दौंडच्या समाजकारणात राजकारणात मोठं योगदान स्वप्नीलच्या कुटुंब। बातमी जळगावमधून आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधील प्रचार सभेत
आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या भाऊक झाल्या असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तर या दरम्यान राजकारणाशी काही देणं घेणं नसताना परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं असं या दरम्यान रक्षा खडसे म्हणाल्या. पती निखिल खडसे यांच्या आठवणीत रक्षा खडसे या भाऊक झाल्या. राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं. स्वर्गीय निखिल भाऊ आपल्यात निघून गेले. त्यावेळेस ती परिस्थिती माझ्यावर आली, मला आपल्या समोर यावं लागलं आणि मी आली आणि तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्या समोर आहे. तुमच्यासाठी मी काम पण करते. कारण की